कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नेमकं हे प्रकरण काय आहे? ही महिला कोण आहे? आम्हाला 27 तारखेला रात्री 11च्या दरम्यान LCB ऑफिसमधून PI साहेबांचा फोन आला होता की तुमच्याकडे असं काही प्रकार घडलेला आहे का। द्वारका नगरीमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेचा खून झालेला आहे अशा प्रकारची माहिती मिळाली। आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो। त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या दरवाजाला कुलूप असल्या कारणाने आम्ही पाठीमागच्या बाजूने जाऊन पाहिलं तर एक मृतदेह आम्हाला त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला, परंतु लॉक केलेला असल्यामुळे तात्काळ घाई न करता फॉरेन्सिक टीमला वगैरे बोलवून घेऊन पुढील कारवाई केलेली आहे। आतमध्ये जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी तो मृतदेह जो होता तो मनीषा बिडवे यांचाच होता याची खात्री पटली आणि त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया केली आहे। परंतु PM रिपोर्ट्स येणं बाकी असल्या कारणाने गुन्हा दाखल न करता प्राथमिक आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आणि तपास करत आहोत। संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्या प्रकरणात या महिलेची चौकशी झाल्याची अशी चर्चा आहे। त्या संबंधात ही महिला, ते आरोपी जे आहेत त्यांच्या संबंधित ही महिला असल्याची चर्चा आहे। याबाबत काय माहिती आहे? नाही, याबाबतीत आम्हाला खात्रीशीर अशी काही माहिती नाही आहे, त्याबद्दल आम्ही असं काही सांगू शकत नाही।